निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। गुरुदेव, मला असं वाटतं की आपण श्री मच्छिंद्रनाथांना भेटायला जायला हवं. काही गोष्टींमुळे माझं मन व्यथित झालं आहे. त्यामुळे तिकडे जायला हवं की नको मी या संभ्रमात आहे. परंतु गुरुदेव, श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ आपली प्रतीक्षा करत असते. आपण तिकडे जाऊन आपला संभ्रम दूर करू शकतो. काणीप, आपण त्यांना भेटायला जाऊया. परंतु यावेळी मी त्यांना काहीच स्पष्ट बोलणार आहे. कारण ज्या पद्धतीनं माणिकला नाथ पंथात आणण्याचा प्रयत्न होत आहे तसं करायला नको. आपण दुसऱ्या मार्गाचा अवलंब करू शकतो. परंतु गुरुदेव, अशाने आपल्यामध्येच मतभिन्नता होणार नाही का? नाही कानी, तसे होणार नाही. गुरुदेव, अशा स्पष्टपणे बोलण्याने श्री मच्छिंद्रनाथांना वाईट वाटू शकतं. आपल्या मनाला जे वाटतं ते स्पष्ट बोलायला काही हरकत नसा. आपल्या बुद्धीला ज्या गोष्टी पटत नाही त्या तशा मांडायला हव्यात. आपण क्षमा असावी गुरुदेव, परंतु मला असं वाटतं की अडभंगीनाथाला श्री मच्छिंद्रनाथ ज्या पद्धतीने सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत त्यामागे काहीतरी विचार नक्कीच असावा. असेल कानी, असेल. परंतु मला असं वाटतं की थेट शक्तिपात करून माणिकला त्याचा बोध करून द्यावा. कारण माणिकचा मूळ स्वभाव हा विरोध करण्याचा आहे, कुठलीही गोष्ट नकारण्याचा आहे. अशा परिस्थितीत आपण त्याला कितीही सांगत बसलो तरी तो ते ऐकणार नाही. ठीक आहे गुरुदेव, आपण त्यांच्याकडे जाऊया. तुम्हाला जे वाटत आहे तुम्ही त्यांच्याशी बोला. परंतु गुरुदेव, माझी एक विनंती आहे. आपल्या दोघांमध्ये काही अंतर पडणार नाही याची आपण काळजी घ्या. आता ते पूर्णतः त्यांच्यावर अवलंबून आहे. काय व ते साधू बुवा म्हणले का माणिककडे लय दिस नाहीत? अगं ते साधू बुवाच नाहीत, ते पिंगळा सुधी केस म्हणा. माणिकला बी सपन पडली. अव पर आपण त्यांचं ऐकून असं गप बसायचं का? माझ्या लेकराला ह्यातून वाचवायचं बघा. मला बी तेच वाटतंय ग. पण आता याला कुणाकडे न्यायचं? असं कोण आहे यावर समद्यावर उपाय काढल तो? पण हे समजा खरं आहे कशावरून? आहे बाकीचं जाऊ दे, पण ते साधू महाराज म्हणले ना व, म्हणजे तीच खरं होणार. अरे तुला काय जातंय बोलाया? इथं आमचा जीव टांगणीला लागला आहे. मला बी तुमचीच काळजी वाटायला लागली. मला मारण्याचं भ्या नाही वाटत, पण मी गेलो तर तुमचं कसं होईल याचं मला वाईट वाटतं. असं का बोलतोय तू पोरा? अरे तुझ्याशिवाय आम्ही नाही जगणार र. भामा, अगं असं काय झालंय एकदम रडाया? तुम्ही बी काय विचारता हो? ते साधू बुवा येऊन गेल्यापासूनच रडती ती.
पिराजी, सांग बाबा तुझ्या बायकोला नको त्रास करून घेऊ म्हणाव. असं काय बी नाही व्हायचं. आपला माणिक इथंच राहणार आहे. सदा, अरे एक मन म्हणतंय हे समज खोट आहे, दुसरं मन म्हणतंय काय व्हायला न गा असेल तर काहीतरी उपाय करायला पाहिजे. आता तुम्ही आपलेच आहेत म्हणून सांगते. मी जरा तिकडं पंताच्या घराकडून आले होते. रखमे, तू आज तिकडे कशाला गेलती? अगं बाई भामा, नजर ठेवायला लागते, तुला नाही कळायचं. मला तर काय बोलली नाही तू. काय दिसलं मग तुला? मला ना काहीतरी काळं बेरं दिसतंय. म्हणजे त्यांच्या घरातून तोंड झाकलेली आणि हातात काठ्यान कुराडा असलेली माणसं बाहेर पडताना दिसली आहेत. पेंढारी असत्यान असं वाटतंय मला. ती तिकडे कशापायी आली असतात? अगं भामा, खुळी आहेस का ग तू? अशी माणसं कशासाठी येतात ग? माणिक, तू जरा जपून राह पोरा. कोण कुठं लपून बसल आणि गाव घालून काय बी सांगता यायचं नाही. अहो, हे असलं कशापायी बोलताय? आमासनी वाटलं काहीतरी उपाय सांगत, पण हे काहीतरी भलतच. अगं बाई भामा, आम्ही जे पाहिलं तेच सांगतोय. उगा खोटं कशासाठी बोलू आम्ही? पिराजी, माणिकचं बल व्हावं म्हणून सांगतोय आम्ही. पंचावर तर काही विश्वास नाही गड्या. माणिक ते तर पंचाला बरं केलं ना व. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. त्यांचं धन कुठं मिळालं त्यासनी? तोच राग असन. ओ मानिक, तू इथून पुढं एकलं कुठं बी जायचं नाही. मी आता म्हणतो कुठं बी काय घराबाहेर सुद्धा जायचं नाही, कळलं का माणिक? मला नाही जमायचं. म्हणजे मला असं घाबरून घरात बसायला जमायचं नाही. मी बघतो काय करायचं ते. मला नाही वाटत मरणाची भीती. गुरुदेव, जर आपली अनुमती असेल तर मी काही बोलू का? अवश्य विचार. गुरुदेव, मला असं वाटतं की आता निर्णायक वेळ आलेली आहे. आपल्याला असं वाटत नाही का? नेमकं कशा संदर्भात बोलतो आहेस तू? माणिकच्या संदर्भात गुरुदेव. आता तो ज्या रीतीने शिकतो आहे त्याचा शिकण्याचा वेग आणखीन वाढायला हवा. गोरक्ष, ज्ञानाला प्राप्त होण्यासाठी, साधनेच्या त्या सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी सहजता ही फार आवश्यक असते. आणि माणिकचा प्रवासही त्यात सहजरित्या व्हावा असं मला वाटतं. त्यासाठी अजून प्रयत्न करणे, संघर्षाला सामोरे जाणं हे आपल्याला करावंच लागेल. आणि आपल्याकडून ते सहजरित्या झालं तर माणिकसाठी उत्तमच ठरेल. कारण ह्यातून त्याला अनेक गोष्टी अनुभवायला मिळतील आणि अनुभवातून मिळालेलं ज्ञान कधीही विस्मरणात जात नाही. क्षमा असावी गुरुवर, मी हे बोलतो आहे, परंतु माणिकसाठी आपल्याला काही वेगळे प्रयत्न करता येणार नाहीत का? कारण आता आपण जे काही करतो आहे त्याच्याकडून त्याला तितकासा प्रतिसाद मिळतोय असं मला वाटत नाही. तुझं म्हणणं मला अगदी पटतंय गोरक्ष. परंतु माणिकला अदृश्य जगातील एक एक दिव्य गोष्टी समजून घेऊन ज्ञान प्राप्त व्हायला हवं. आणि त्याला त्यासाठी साधनेची नितांत गरज आहे.
साधनेसाठी त्याला आपल्याला एकांतात न्यावं लागेल, कारण त्याच्या अवतीभोवती भौतिक जगातल्या असंख्य गोष्टी आहेत आणि असं असताना साधना करणं त्यासाठी अशक्य आहे. परंतु मग गुरुवर हे लवकरात लवकर व्हायला हवं. माझ्या ते ध्यानात आहेच गोरक्ष. माणिक आता आपल्याला भेटायला आल्यावर लगेच घरी निघून जाणार नाही असं बघावं लागेल, आणि ते होईल ह्याची मला खात्री आहे. होय गुरुदेव, माणिक जितका जास्त आपल्या सानिध्यात राहील तितकाच तो ध्यानाच्या जवळ पोचेल. माणिकचा अडबंगी नाथ होण्यासाठी त्याला साधनेची गरज आहेच. माणिकला ध्यान साधना करावीच लागेल. शुभम भवतु. गुरुदेव, मला आपल्याशी थोडं बोलायचं आहे. अवश्य बोलूया जालिंदर. आसन ग्रहण कर. मच्छिंद्र आणि गोरक्ष यांनी अडबंगीचं दायित्व घेतलं आहे. एखाद्या सामान्य मनुष्याचा पिंड घडवत नेणं आणि त्याला सिद्ध करणं हा प्रवास सोपा नाही. नाथ पंथाचे आजवर अनेक अनुयायी झाले आहेत, परंतु सिद्ध नाथ होण्याची क्षमता अतिशय नगण्य अशा माणसांमध्ये आहे. देह घेऊन अवतरल्यानंतर सगळ्याच नाथांनी मनुष्य धर्माचे आणि सृष्टीचे सगळेच नियम काटेकोरपणे पाळले आहेत. गुरुदेव, आपण प्रथम नाथ आहात. आपण माझ्या सहित सगळ्याच नाथांना उच्च स्थानावर पोहोचवून ठेवले आहेत. आपल्या अनुभवाविषयीच नव्हे तर आपल्या कार्याविषयी सुद्धा बोलणे म्हणजे एखाद्या कीटकाने सूर्याविषयी बोलण्यासारखे आहे. जालिंदर, हे श्रेय माझं नाही. श्री दत्तप्रभू आणि श्री महादेव यांची ती कृपा आहे. हा आपला मोठेपणा आहे गुरुदेव, आणि हाच मोठेपणा लक्षात घेऊन मी आपल्याशी काही बोलू इच्छितो. बोल. माणिकसाठी आपले जे प्रयत्न सुरू आहेत त्याविषयी मला जरा शंका आहे. निसंकोचपणे बोल, तुझ्या मनात काय आहे? आपण माणिकला समजवण्यासाठी अहोरात्र पोट तिडकीने कार्य करत आहात, परंतु आपले प्रयत्न म्हणजे एखाद्या खडकावर आपलेच मस्तक आपटून घेण्यासारखे आहे गुरुदेव. मग आणखी आपण काय करू शकतो असं तुला वाटतं? माणिकला ज्ञान प्राप्त होण्यासाठी एकमेव मार्ग मला दिसतो आहे, आणि तो म्हणजे शक्तिपात. जालिंदरनाथ, गुरुदेवांच्या कार्यावर आपण थेट आक्षेप घेता आहात आणि ते मला मान्य नाही. गोरक्ष, शांत राहा. गोरक्षनाथ,
आम्ही केवळ आमचे म्हणणे इथे मांडायला आलेलो आहोत. आपण गैरसमज करून घेऊ नका. गुरुवर यांनी जे कार्य सुरू केलं आहे त्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हवा कानी. आमचा अविश्वास नाहीये गोरक्षनाथ. गुरुदेव कधीही नव्हता. हे बघा, शांत राहा सगळ्या. जालिंदर, तुझ्या मनामध्ये काय आहे ते स्पष्ट कर. माणिकला सिद्ध होण्यासाठी त्याचा स्वभाव अडथळा निर्माण करतोय. त्याला बोध होण्यासाठी आपण जे जे प्रयत्न करत आहोत त्यातून काहीही हाती लागणार नाहीये. ते सगळे प्रयत्न विफल होताना मला दिसत आहे गुरुदेव. त्या एकांतात नेऊन शक्तिपात करणे हेच योग्य असेल. शक्तिपात ही एक फार मोठी आध्यात्मिक कृती आहे, ज्यामध्ये मन, बुद्धी आणि आत्मा थेट त्या परमात्म्याच्या शक्तीशी जोडले जातात. आणि ही साधना ग्रहण करण्यासाठी माणिक अद्याप तरी तयार नाही. शक्तिपात त्याला पेलवणार नाही. परंतु गुरुदेव, दिव्याने दिवा पेटवावा तशी त्याची ही आंतरिक शक्ती आपोआप जागृत होईल. परंतु जालिंदर, जर दिव्यामध्ये तेलच नसलं तर तो दिवा फार काळ टिकणार नाही. शक्तिपातामुळे त्याला ज्ञानप्राप्ती होईल देखील, परंतु ते सगळं क्षणभंगूर असेल. तू माणिक विषयी ज्या पोटतिडकीने बोललास, ज्या तळमळीने बोललास, ते पाहून मला आनंद झाला. तू येण्याआधी आम्ही त्याच विषयावर बोलत होतो. काय गोरक्ष? होय गुरुदेव. परंतु आपल्या बोलण्यामध्ये एक धागा मात्र समान आहे, आणि तो म्हणजे माणिकला एकांतात घेऊन जाणं. काहीही करून माणिकला साधनेसाठी तयार करणं. चला. आदेश! अलख निरंजन! साधू महाराज! ओ साधू महाराज! साधू महाराज! ओ साधू महाराज! ओ गुरुदेव! कोण आहे तुम्ही आणि इथं कशा पायी? आदेश! अलख निरंजन! आता जर तुम्ही शस्त्र चालवलं तर माझ्या त्रिशूळाचा तुम्हाला सामना करावा लागेल. तुमचा जीव वाचवायचा असेल तर इथून निघून जा. टोकाचा व्रतस्थपणा सगळ्या नाथांमध्ये आहे. विशेषतः मच्छिंद्रने हा अनुभव घेतला आहे. सर्वप्रथम मच्छिंद्र स्वतः सिद्ध झाला आणि त्यानंतर त्याने गोरक्षपासून हळूहळू सगळ्यांना सिद्ध केला आहे. आता तो अडबंगीला सिद्ध करतो आहे. हे कार्य सोपं नाही. यात प्राणही गमावले जाऊ शकतात. असं जरी असलं
तरीही नाथांनी सत्य सांगण्याचा हट्ट सोडला नाही.